झाला लपडा स्पीड न आल्यामुळं थोडं हे झाली. काय नाही. हैदराबाद महामार्गावर शहरापासून जवळच असलेल्या जगदंबा हॉटेलजवळ सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने भर वेगात निघालेला ट्रक वेल्डिंगच्या वर्कशॉपमध्ये घुसून झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार तर 8 जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी सायंकाळी 6च्या सुमारास घडला. मृतांमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील कनिष्ठ प्रशासनाधिकाऱ्याचा समावेश आहे. या वर्कशॉपमध्ये काम करणारे तौहीद माजिद कुरेशी वय 20 राहणार सर्वदेनगर सोलापूर आणि आसिफ चांदबाशा बागवान वय 45 सर्वदेनगर यांचा ट्रक खाली सापडून जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर जाणारे सोलापूर जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ कर्मचारी विवेकानंद राजकुमार लिंगराज वय 52 राहणार सोलापूर यांचाही जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्यांना सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाजिद कुरेशी वय 49, मजीद मेहबूब चौधरी वय 36 यांच्यासह 8 जण जखमी झाले. काही जखमींना यशोधरा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने MH44U 7495 हा ट्रक वेगाने निघाला होता. जगदंबा हॉटेल जवळ या ट्रकने एका दुचाकी स्वाराला धडक दिली. त्यानंतर ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर ट्रक दुभाजकाला धडकली. इथे ट्रकचा टायर फुटला. दरम्यान विवेकानंद लिंगराज हे नळदुर्ग कडे चालले होते. त्यावेळी या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाले. वेगात असलेला ट्रक पुढे वर्कशॉप मध्ये घुसला. तिथे तौहीद माजिद कुरेशी आणि आसिफ चांदबाशा बागवान हे दोघे वेल्डिंगचे काम करत होते. ट्रकने त्यांना चिरडले. त्यात ते दोघेही जण जागीच मरण पावले. तौहीद हा हॉटेलमध्ये काम करत होता. जखमी झालेले त्याचे मामा माजिद चौधरी यांना मदत म्हणून तो गॅरेजमध्ये 6 महिन्यांपूर्वी कामाला आला होता. सायंकाळी अपघाताचे भीषण स्वरूप दिसून आले. ट्रकचा वेग इतका भरधाव होता की धडकून वर्कशॉप शेजारील 4 चारचाकी वाहनांना धडक देऊन चक्काचूर झाल्याचे दिसले. ट्रकने वेल्डिंग वर्कशॉप उद्ध्वस्त केले. अपघातानंतर सोलापूर हैदराबाद महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी जोडभावी पोलीस आणि MIDC पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तौहीद वर्कशॉप मध्ये शिरलेला बलकर क्रेनच्या मदतीने व वर्कशॉप मध्ये शिरलेला बलकर क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी खात्यातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज यांनी शनिवारी दिवसभर झेडपी मध्ये काम केले. काही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी ते कामावर आले होते. नेहमीप्रमाणे मित्र आणि कर्मचाऱ्यांशी बोलले. काम आटपून सायंकाळी बोरामणी येथे असलेल्या शेताकडे दुचाकीवर चालले होते. त्यावेळी या ट्रकने त्यांना धडक दिली. त्यात ते जागीच मरण पावले. लिंगराज यांच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर मित्र परिवार आणि कर्मचाऱ्यांना धक्का बसला. रात्री सिव्हिलमध्ये लिंगराज यांचे नातेवाईक आणि मित्र परिवाराने गर्दी केली होती. पाशी अतिशय भयानक अशी घटना घडली. एका हेवी व्हेकलच्या खाली जवळजवळ 3 ते 4 जण चिरडली. 3 जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे आणि 4 जण जखमी आहेत, सिरियस आहेत. आम्ही अनेक दिवसापासून प्रशासनाला मागणी करतो आहे की सोलापूर शहरातून जी जड वाहतूक जाते ती थांबली पाहिजे. त्याला बाह्य वळण लवकर रस्ते झाले पाहिजेत. त्यासोबत हा जो मार्केट यार्ड समोरचा जो स्पॉट आहे तो ब्लाइंड स्पॉट आहे आणि तिथे फ्लायओव्हरची मागणी पण करण्यात आली. त्याला पण विलंब लागला आहे. या ब्लाइंड स्पॉटपाशी पण काहीतरी करणं हे गरजेचं आहे. एकंदरीत प्रशासन याकडे दुर्लक्षित करत आहे. आता कुठेतरी वेळ नाही आहे. मी जे त्या ठिकाणी ज्यांचा मृत्यू झाला मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करते. त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्यासोबत आम्ही आहोत. पण हे अजून किती दिवस चालणार आहे? कारण का दर आठवड्याला आपल्या सोलापुरात एक ना एक परवाच आमच्या नगरसेविका त्यांची नात चिरडली गेली. त्याआधी दर आठवड्याला ही घटना होत राहते. विद्यार्थी जे कॉलेजला जातात सायकलवर चालत जातात त्यांना पण धोकाच आहे ह्या गोष्टींमुळे आणि सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठा धोका आहे. कुठेतरी थांबणं, प्रशासनाने यावर सिरियसली विचार करणं गरजेचं आहे. आणि मी पुनश्च
त्यांच्या कुटुंबियास श्रद्धांजली अर्पण करतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.